तुम्ही मतदार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे। तुमच्या घराचा पत्ता बदलला असेल, लग्नानंतर नाव बदललं असेल किंवा तुमच्या मतदार यादीत काही चुकीची माहिती असेल तर आता निवडणूक आयोग थेट तुमच्या दारात येणार आहे। 30 जून पासून BLO घरोघरी जाऊन मतदारांची माहिती पडताळणार आहे। यामागे घाबरून जाण्याचं काम नाहीये, कारण तुमचं नाव मतदार यादीत कायम ठेवण्यासाठी ही पडताळणी होणार आहे। ही सविस्तर बातमी नेमकी काय आहे समजून घेऊया। नमस्कार, मी प्राची शिरकर, आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह। राज्य निवडणूक आयोगाची शुक्रवारी म्हणजेच काल पत्रकार परिषद पार पडली। यावेळी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी S चोक्कलिंगम यांनी मतदार याद्यांबाबत मोठी माहिती दिली आहे। दरवर्षी मतदार यादीचं रिव्हिजन केलं जातं। यामध्ये मतदारांना पत्ता बदल, फोटो अपडेट, लग्नानंतर नाव बदल अशा दुरुस्त्यांची संधी दिली जाते। मात्र यंदा प्रक्रिया अधिक सखोल असणार आहे। 20 जून पासून मतदार यादीतील प्रत्येक मतदाराचा एनोमरेशन फॉर्म तयार केला जाणार आहे। या फॉर्म मध्ये आधीपासूनची माहिती छापलेली असेल, त्यानंतर BLO थेट घरी येऊन माहितीची पडताळणी करणार आहेत। यावेळी BLO 2 महत्त्वाचे प्रश्न विचारणार आहेत। सध्याची माहिती योग्य आहे का आणि काही बदल झाले आहेत का? जर पत्ता बदलला असेल, नाव बदललं असेल किंवा इतर कोणते बदल असतील तर ते लगेच नोंदवले जाणार आहेत। तसेच आयोग 4 गोष्टींवर विशेष लक्ष ठेवणार आहेत। मतदार दुसरीकडे स्थलांतरित झाला आहे का? संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे का? एखादं नाव डुप्लिकेशन आहे का? आणि फोटो जुळणाऱ्या नोंदी आहेत का? अशा प्रकरणावर आयोग कारवाई करणार आहे। राज्यात हे काम करण्यासाठी तब्बल 1,253 BLO नियुक्त केले जाणार आहेत। गरज पडल्यास इतर फील्ड लेवल वर्कर्सची ही मदत घेतली जाणार आहे। या मोहिमेचं प्रशिक्षण 20 ते 29 जून दरम्यान होणार आहे। दरम्यान राज्यात सुरू असलेल्या जनगणनेमुळे आयोगाने वेळापत्रकात बदल केलाय, त्यामुळे 30 जून ते 29 जुलै पर्यंत BLO घरोघरी भेट देणार आहेत। या काळात मतदारांनी योग्य माहिती देणं महत्त्वाचं असणार आहे। विशेष म्हणजे 9,86,00,000 मतदारांच्या नोंदीची पडताळणी होणार असून 5 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी जाहीर केली जाणार आहे। त्यामुळे तुमच्या घरात BLO आल्यास माहिती नीट द्या आणि तुमचं नाव मतदार यादीत कायम ठेवा। बाकी तुम्हाला माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।